नैसर्गिक गुलाबी रंग आणण्याची ही ट्रिक वापरून एकदा सोलकढी बनवून बघा। अतिशय चविष्ट आणि खूप भारी बनते। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। यासाठी इथं आपण अर्धा कप आमसूल कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे 1 ते 2 तास आणि ह्यांना छान कुस्करून घेऊया। अशा प्रकारे आमसूल आपल्याला हलक्या हातानेच थोडेसे कुस्करून घ्यायचे, जास्त कुस्करायचे नाही, नाहीतर आपली सोलकढी काळपट होऊ शकते। आणि बाजूला भिजत ठेवून देऊया। आता मिक्सरमध्ये आपण एका ओल्या नारळाचा चव जो काढून घेतलेला आहे तो टाकूया। यावर टाकूया 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून चॉप केलेला बीटरूट। याने आपल्याला खूप छान नैसर्गिक रंग येईल आपल्या सोलकढीला। 1 टीस्पून जिरं आणि 2 कप पाणी। हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान फिरून घेऊया। आता मी इथं खाली एक चाळणी ठेवली आहे, यावर सुती कापड ठेवले, यावर आपल्या मिक्सरमधलं सगळं नारळाचा चव काढून घेऊया आणि हलक्या हाताने दाबून दाबून सगळं नारळाचं दूध काढूया। आता पहिल्यांदा जेव्हा आपण नारळाचं दूध काढतो ते छान असं दाटसर निघतं। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथं खूप छान छान आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो, जे करायला अगदी सोप्या आहेत आणि तुम्हाला भरपूर आवडतील। तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। सगळं दाबून व्यवस्थित काढून झालं की हे पुन्हा मिक्सरमध्ये टाकूया। 2 कप पाणी टाकूया आणि हीच प्रोसेस पुन्हा रिपीट करूया आणि पुन्हा नारळाचं दूध अशा प्रकारे आपण काढून घेऊया। बीट टाकल्याने रंग तर छान येतोच, हलकासा गोडसरपणा येतो। जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता यात। सगळं व्यवस्थित नारळाचं दूध काढून झालंय। हा चव आता आपण बाजूला ठेवून देऊया। हा चव तुम्ही कुठल्याही वाटणासाठी किंवा चटणीसाठी वापरू शकता। आता ह्यावर आपण जे आमसूल भिजून ठेवलं होतं त्याचं पाणी गाळून घेऊया। आणि व्यवस्थित छानपैकी सगळं आमसुलाचं पाणी या नारळाच्या दुधात आपण मिक्स करून घेऊया। छान सगळं मिक्स झालं की ह्यावर आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि मुठभर चॉप केलेली कोथिंबीर। झाली आपली मस्त पाचक, चविष्ट आणि अगदी नैसर्गिक रंगाने सुंदर दिसणारी गुलाबी सोलकढी रेडी आहे। छान थंड करा फ्रीजमध्ये आणि सर्व करा, किंवा आवडत असल्यास असेही घेऊ शकता। खूप छान आहे ही, जेवण पचण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मस्त आणि थंडगार सोलकढी नक्की एन्जॉय करा। नुसती पिऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता। कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।